आता मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर चालू आहे. तर मी कोण आहे याविषयी सांख्यांनी सांगितलं, नंतर नैयायिकांनी सांगितलं. आता वैशेषिक किंवा त्यांना अनुवादी म्हणतात, त्यांचं आत्म्याविषयी काय मत आहे ते आता प्रतिपादन करतात. आत्म्याविषयी अनुवाद्यांचे मत. अनुवादी आत्मे नाना मानून अणु मानतात, पण आत्मा कर्ता भोक्ता आहे असा अंगीकार करावा तर अंतःकरणाच्या अणुपक्षामध्ये जो दोष सांगितला आहे तो दोष येईल. आणि आत्मा कर्ता भोक्ता नाही असे म्हटले तर सांख्यमताप्रमाणे आत्मा नाना आहे हा अंगीकार निष्फळ होईल. आता पाठीमागं झालेल्या चिंतनाची उपस्थिती सगळ्यांच्या ठिकाणी आहे. आपण थोडंसं वेगाने घेतो कारण इथल्या इथं हा विषय लागून जातो पाठीमागचं पुढचं अनुसंधान असताना. म्हणून आता या ठिकाणी आत्म्याविषयी हे जे वैशेषिक आहे किंवा अनुवादी म्हणजे आत्मा अणुपरिमाण आहे असं मानणारे, तर त्यांनी आत्मा कसा सांगतात, अनुवादी आत्मे नाना मानून अणु मानतात. ते काय म्हणतात, आत्मे नाना आहेत असं त्यांना. सांख्य आत्मा काय म्हणतात, नाना. नैयायिक आत्मा नाना. आणि अनुवादीसुद्धा आत्मे नाना आहेत असंच मानतात. आत्मा नाना आहे आणि पुन्हा त्याचं परिमाण काय आहे तो व्यापक नाही सांगत. तो आत्मा अणुपरिमाणाचा आहे, मध्यम परिमाणाचा त्यांनी मानला होता कोणी, नैयायिकांनी. त्याचं खंडन केलं. आता आत्मा हा अणुपरिमाण आहे आणि तो नाना आहे किंवा अनेक आहे अशा प्रकारचं अनुवाद्यांचं मत आहे. पण ते म्हणतात पण आत्मा कर्ता भोक्ता आहे असा अंगीकार करावा. आता त्यांना म्हणतात की आत्मा नाना आहे, अणुपरिमाण. कोणाचं नाही, हे तर वैशेषिकांचंच मत आहे की आत्मा जो आहे तो अणु आहे. वैशेषिक सूत्रामध्येच आत्म्याचं परिमाण जे आहे ते अणु मानलेलं वैशेषिक दर्शनाचं जे सूत्र आहे तर त्याच्यामध्ये आत्मा नैयायिकांनी विभू किंवा व्यापक मानलेला आहे आणि आत्मा हा अणुपरिमाणाचा आहे असं ह्या अनुवाद्यांनी मानलेले. अनुवादी म्हणजे काय, अनुवादी म्हणजे खरे वैशेषिकच. वैशेषिकांनी आत्मा अणु आहे, अणुपरिमाणात कोणतं सूत्र आहे सांगा. की त्यांनी असा प्रश्न केला की जर तुम्ही आत्मा अणुपरिमाणाचा आहे आणि तो नाना आहे तर तो आत्मा कर्ता भोक्ता आहे की नाही असं त्यांना प्रश्न विचारतात की आत्मा हा कर्ता भोक्ता मानता की नाही. तर ते म्हणतात की आत्मा कर्ता भोक्ता आहे असं आम्ही मानतो. असं जर ते म्हणतील तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर सांगतात की आज हो बरोबर ना, परमाणुवादीच आहे ना. परमाणूमध्ये परमाणुवाद म्हणजे परमाणू हे सगळ्यात शेवटचा घटक आहे आणि आत्म्याचं प्रमाण जे आहे ते अणुप्रमाण आहे असं मानतात. तो आत्मा व्यापक नाही, तो अणुपरिमाणाचाच आहे आणि तो पुन्हा नाना आहे आणि तो पुन्हा कर्ता भोक्ता आहे. कर्ता भोक्ता आहे असं ते सांगत नाही, त्यांना विचारतात तो आत्मा कर्ता भोक्ता आहे का. जर ते म्हणतील कर्ता भोक्ता आहे आणि अणुपरिमाणाचा आहे असं जर म्हटले तर काय दोष येतो ते सांगतात. आत्मा कर्ता भोक्ता आहे असा अंगीकार करावा तर अंतःकरणाच्या अणुपक्षामध्ये जो दोष सांगितला आहे तो दोष येईल. आता अंतःकरण अणु जर मानलं तर आणि कर्ता भोक्ता मानलं तर काय दोष येतो ते त्याविषयी सांगतात. वेदांत्यांनी काय केलं, आत्मा अणुपरिमाणाचा पण मानला नाही आणि व्यापक पण मानला नाही. तो कोणत्या परिमाणाचा मानला, मध्यम परिमाणाचा. आपलं अंतःकरण काय मानलं, मध्यम परिमाणाचं मानलं. तर ते अंतःकरण मध्यम परिमाणाचं का मानलं याविषयी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं आत्मा जर अणु मानावा, आपलं अंतःकरण जर अणु मानावं तर काय होईल, एका ठिकाणी झालेल्या सुखदुःखाच्या संवेदना दुसऱ्या ठिकाणी होणार नाही एकाच शरीरामध्ये, कारण ते तेवढ्याच एक देशामध्ये स्थित आहे अशी त्यांना अडचण येऊ नये. मग व्यापक मानला तर कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर वगैरे ते सगळे अडचणी येतात, म्हणून व्यापकही मानता येत नाही. तेव्हा आत्मा व्यापकही, आपलं अंतःकरण व्यापकही नाही आणि अणुही नाही, ते मध्यम परिमाणाचं मानलं. आता हे काय म्हणतात, आत्मा कर्ता भोक्ता आहे म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी काय होतं, कर्तृत्व भोक्तृत्व येतो. सुखदुःखाधिकांचा भोग आत्म्याला होईल की नाही जर यांच्या मताप्रमाणे. मग तो भोग होण्यासाठी काय त्याला संवेदना पाहिजे. सुख दुःखांचा भोग व्हायचा म्हटलं कोणाला, आत्म्याला, तर त्या ठिकाणी तो कसा आहे, अणुपरिमाण असं जर म्हटलं तर काय होईल की ज्याला सुखदुःखाचा भोग होण्याच्या बाबतीत अंतःकरण अणु मानल्यावर जो दोष येतो किंवा नैयायिकांनी आत्मा अणुपरिमाणाचा मानला तर जो दोष येतो तोच दोष कोणावर येईल,
ह्या वैशेषिक दर्शनावर किंवा अनुवाद्यावर येईल की पायी काटा नेटे ते व्यथाजीवी उमटे, असं काही घडणार नाही. म्हणून सांगतात की आत्मा कर्ता भोक्ता आहे असा अंगीकार करावा, तर अंतःकरणाच्या अनुपक्षामध्ये जो सांगितला आहे तो दोष येईल. तोच आत्मा काय मानला? आम्ही अंतःकरण जर अणु मानलं तर दोष येतो. तोच तुमच्या पक्षात कोणता दोष येईल? आत्मा अणुपरिमाणाचा मानला तर एका ठिकाणी झालेलं, त्यात एका ठिकाणी होणारी दुःखाची संवेदना ती दुसऱ्या ठिकाणी होणार नाही, आणि होते तर खरी. म्हणून तुमचं मत काय होईल? अनुभवाच्या विरुद्ध होईल. आणि आत्मा कर्ता भोगता नाही असे म्हटले तर सांख्यमताप्रमाणे आत्मा नाना आहे हा अंगीकार निष्फळ होईल. आणि तुम्ही म्हणे की आता मग त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणायला लागले? आत्मा अणुपरिमाण आहे पण आत्मा कर्ता भोगता नाही, असं जर तुम्ही म्हटलं तर मग काय होईल की या ठिकाणी सांख्याने आत्मा निष्कारण नाना मानला की नाही? कारण कर्तृत्व भोक्तृत्व अंतःकरणाचं असलं तर अंतःकरण नाना माना, आत्मा नाना मानण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही, असं होईल की नाही? म्हणून सांगतात की सांख्यमताप्रमाणे आत्मा नाना आहे हा अंगीकार निष्फळ होईल. मग आत्म्याचं नाना तो मानताच कशाला? जर तुम्हाला सुखदुःखाचा भोग हा आत्म्याच्या ठिकाणी होत नाही, म्हणजे आत्मा अकर्ता अभोक्ता आहे, मग कर्तृत्व भोक्तृत्व कोणाचं आहे? अंतःकरणाचं. मग निष्कारण आत्मा नाना मानण्याची गरज नाही, मग तुम्ही फक्त अंतःकरणच काय माना? नाना माना, असं म्हणते. याकरिता ज्ञान सुख दुःखादी अनुवादी आत्मधर्म मानतात. आता ते सांगतात की ज्ञान सुख दुःख हे कोणाचे धर्म आहेत? म्हणजे वैशेषिक दर्शन हे जवळजवळ नैयायिकांचं जवळचं दर्शन आहे. वैशेषिक आणि न्याय ह्या दोन दर्शनाचं एक युग्म आहे. जसं सांख्य आणि योग यांची विचारसरणी सारखी आहे बऱ्याच अंशात, तसंच पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा यांची पण सरणी जी आहेत ती काय आहे? बरीचशी समान आहे. दोघांची विचाराची पद्धती बऱ्याच अंशाने जुळते. आता मुख्य सिद्धांत जे ते प्रत्येकाचा थोडा थोडा भिन्न आहे, परंतु याकरिता ज्ञान सुखदुःखादी अनुवादी आत्मधर्म मानतात. ते तर सुखदुःख कोणाचे धर्म मानतात? आत्म्याचे, म्हणजे ते कर्ता भोक्ता आत्म्याला मानतात. आणि असे म्हणतात की आत्मा अणु असल्यामुळे शरीराच्या एक देशात आहे हे खरे, परंतु कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व शरीरात व्याप्त आहे. आता ते म्हणतात तुम्ही काळजी करू नका, आत्मा अणु जरी असला तरी तो कर्ता भोक्ता आहे. सुख दुःख ज्ञान हे आत्म्याचे धर्म आहेत. ज्ञान हा आत्म्याचा धर्म आहे असं कोण मानतं? ज्ञान हा आत्म्याचा गुण आहे असं कोण मानतं? नैयायिक सुद्धा मानतात. तसं ते म्हणतात ज्ञान सुखदुःख म्हणजे सुखदुःखाचा भोग आत्म्याला होतो, म्हणजे आत्मा कर्ता भोगता नैयायिकही मानतात. वैशेषिक सुद्धा आत्मा नैयायिकांप्रमाणे कर्ता भोगता असंही मानतात. फक्त काय आहे? आत्मे नाना आहे असंही मानतात. फक्त आत्म्याचं जे परिमाण आहे त्या आत्म्याचं परिमाण अणुपरिमाणाचा आत्मा आहे असं म्हणतात. पण अणुपरिमाणाचा आत्मा म्हटल्यावर अंतःकरण आत्मा मानल्यावर जे दोष येतात ते दोष त्यांच्यावर येतील की नाही? येतील. पण ते म्हणतात त्या दोषाचा परिहार आम्ही करू शकतो. ते कशासाठी करू शकतो? कसा करू शकतो? त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं, आणि ते उदाहरण असं दिलं की कस्तुरीचं. कस्तुरी त्या कुठं असते? त्या मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते. किंवा आपण एका घरामध्ये कस्तुरी विकत आणून एका कोपऱ्यात ठेवली तर त्याचा सुगंध सर्व घरात दरवळतो की नाही? त्याप्रमाणे अणुपरिमाणाचा जरी आत्मा असला तरी त्याचं ज्ञान सुखदुःख सर्व देशामध्ये होऊ शकतं. त्या आत्म्याला ज्ञान किंवा सुखदुःख होऊ शकतात अणुपरिमाणाचा मानूनही. आणि याला उदाहरण किंवा उपपत्ती कोणती देतात? कस्तुरीची देतात. याकरिता ज्ञान सुखदुःखादी अनुवादी आत्मधर्म मानतात. आणि असे म्हणतात की आत्मा अणु असल्यामुळे शरीराच्या एक देशात आहे हे खरे, परंतु कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व शरीरात व्याप्त आहे. आत्म्याचं ज्ञान सर्व शरीरात व्याप्त आहे. कशाप्रमाणे? कस्तुरीप्रमाणे. म्हणून अनुकूल प्रतिकूल संबंधाचा आत्मा अनुभव करतो म्हणजे त्यास ज्ञान होते. म्हणून कोणती गोष्ट अनुकूल आहे किंवा प्रतिकूल आहे याचं ज्ञान आत्म्याला होऊ शकतं. कारण आत्मा जरी एका देशामध्ये अणुपरिमाणाचा असला तरी सुद्धा त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान सर्व, कारण ज्ञान हा त्याने आत्म्याचा धर्म मानलेला आहे आणि ते ज्ञान सर्व शरीरात व्याप्त आहे. आत्मा अणुपरिमाणाचा आहे आणि त्याच्या ठिकाणी ज्ञान सुखदुःखही आहेत, अनुकूल प्रतिकूल ज्ञानही पण आहे, परंतु ते सर्व शरीरामध्ये व्याप्त आहे.
म्हणून अनुकूल प्रतिकूल संबंधाचा आत्मा अनुभव करतो म्हणजे त्यास ज्ञान होते. शिवाय श्रुतीमध्येही आत्मा अणु आहे असे सांगितले आहे. आणि आम्ही सांगतो असं नाही, याला प्रमाण कोण आहे? श्रुतीप्रमाण आहे. अनोरणीयान महतो मह्यान अशी जी श्रुती आहे त्याच्यामध्ये आत्मा हा अणुपरिमाणाचा आहे असं त्यांनी एवढाच अर्थ घेतला. तिथं सांगायचे काय? आत्मा ती सूक्ष्मता सांगायची. आत्मा अणुपरिमाणाचा आहे असं श्रुतीला अभिप्रेत नाही, पण त्याचा अर्थ न कळल्यामुळं आपल्याला अनुकूल तेवढाच श्रुतीप्रमाणाचा भाग घेऊन ते म्हणतात श्रुतीमध्ये सुद्धा आत्मा अणुपरिमाणाचा आहे असं सांगितलेलं आहे. आता ह्या अनुवाद्यांचं खंडन. हे अनुवाद्यांचे म्हणणे बरोबर नाही. ते म्हणतात, अनुवादी जे म्हणतात की बा आत्मा काय आहे? नाना आहे, कर्ता भोक्ता आहे, अणुपरिमाणाचा आहे, हे त्यांचा सिद्धांत बरोबर नाही. आत्मा अणुपरिमाणाचा असूनही त्याच्या ठिकाणी ज्ञान किंवा सुखदुःख हे धर्म आहेत आणि त्याचं ज्ञान सर्व शरीरात कस्तुरीप्रमाणे व्याप्त आहे, हे त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं बरोबर नाही. कसं ते सांगतात? हे अनुवाद्यांचे म्हणणे बरोबर नाही. कारण एक नियम असा आहे की जितक्या देशात गुणवान राहतो त्याच्या बाहेर गुण राहत नाही, म्हणजे गुणीच्याच ठिकाणी गुण राहतो. जसे रूप हा घटाचा गुण आहे, तो घटा सोडून बाहेर राहत नाही. आता ते काय म्हणतात? अणुपरिमाणाचा आत्मा राहतो एका ठिकाणी आणि त्याच्या असणारे धर्म, ज्ञान, सुखदुःख ही कुठे सर्व शरीरात व्याप्त आहेत असं ते म्हणतात अनुवादी. पण त्यांना असं म्हणता येणार नाही, कारण ते सांगतात की असा सार्वत्रिक आकाट्य नियम आहे की गुणवान ज्या देशात राहतो तेवढ्याच देशात गुण राहतील. त्याला सोडून गुणवानाला गुणीला सोडून कधीही राहत नाही. म्हणून सांगतात की एक नियम असा आहे की जितक्या देशात गुणवान राहतो त्याच्या बाहेर गुण राहत नाही. जिथं गुण असेल गुणी असेल तेवढ्याच गुणीच्याच देशामध्ये ते गुण राहत असतात. गुणीला सोडून गुण कधीही राहत नाही, म्हणजे गुणीच्याच ठिकाणी गुण राहतो. जसे रूप हा घटाचा गुण आहे, तो घटा सोडून बाहेर राहत नाही. आता घटाचा रूप हा गुण आहे की नाही? मग तो रूप हा गुण त्या घट ह्या गुणीला सोडून बाहेर कुठं दिसेल का आपल्याला? घटाचं रूप घटाला सोडून बाहेर कुठं आपल्याला दिसेल का? दिसणार नाही. त्याप्रमाणे अणुआत्म्याचा ज्ञानगुण अणुआत्म्या सोडून सर्व शरीरात राहणार नाही. अणुआत्म्याचा जो गुण आहे ज्ञान, हा गुण कुठं राहील? गुणी कोण आहे? अणुस्वरूप असणारा आत्मा, त्याला सोडून हा गुणीला सोडून हा गुण, त्याचा ज्ञानगुण बाहेर सर्व शरीरात व्याप्त राहणं शक्य आहे का? राहणार नाही. तर नियमच आहे की गुणी जितक्या देशात असेल तितक्याच देशात काय राहतो? गुण. घटाला सोडून घटाचं रूप घटाच्या बाहेर कुठेही राहणार नाही. तसंच आहे. आता त्यांनी कस्तुरीचं उदाहरण दिलं होतं. कस्तुरीचा गंधही कस्तुरीचे सूक्ष्म अवयव जितक्या देशात असतील तितक्या देशातच असतो, म्हणून कस्तुरीचा दृष्टांत योग्य नाही. आता त्यांनी काय सांगितलं? कस्तुरीचं उदाहरण दिलं की कस्तुरी एका देशात असली तरी तिचा सुगंध सर्वत्र व्याप्त असतो. पण ती कस्तुरीच्या द्रव्याचे जे कण आहेत ना, छोटे छोटे सूक्ष्म कण, ते जितक्या देशात पसरलेले असतात तितक्याच देशात काय होतं? सुगंध येतो. जिथं कस्तुरीचे कण जिथं पोचले नाहीत तिथं काही तुम्हाला सुगंध येणार नाही. म्हणून हा कस्तुरीचा दृष्टांत जो आहे तो उचित नाही. कारण जरी आपल्याला कस्तुरी त्या ठिकाणी असले पण तिचे कण तर बाहेर असतात. म्हणजे याचा अर्थ काय? ती कस्तुरीचे जे कण रूपी जो गुणी आहे तो जेवढ्या देशात राहतो तिथंच सुगंध राहतो. हा सिद्धांत आमचा जो आहे की गुणीला सोडून राहत नाही, हा सिद्धांत अकाट्य सिद्धांत आहे. आणि कस्तुरीचं दिलेलं उदाहरण उचित नाही, कारण कस्तुरीचा सुगंध घरात जरी दरवळत असला पण जिथपर्यंत त्या कस्तुरीचे कण आलेले असतात, सुगंधी कण, त्याच ठिकाणी त्या कणांच्याच आश्रयाने तो सुगंध आपल्याला अनुभवाला येतो. कस्तुरीचा गंधही कस्तुरीचे सूक्ष्म अवयव, कस्तुरी जरी तिथं असली तर तिचे सूक्ष्म अवयव बाहेर पसरलेले असतात आणि जितक्या देशात ते सूक्ष्म अवयव असतील तितक्या देशातच कस्तुरीचा गंधही असतो. म्हणून कस्तुरीचा दृष्टांत योग्य नाही. आता श्रुतीमध्ये आत्मा अणु म्हणून सांगितलं आहे हे खरे, परंतु जसे अत्यंत अणुवस्तूचे मंददृष्टी पुरुषांना ज्ञान होत नाही तसेच बहिर्मुख पुरुषांना आत्म्याचेही ज्ञान होत नाही. म्हणून अणुसमान आत्मा आहे असे सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय आहे. आता ते म्हणतात वक्तुरीच्छा तात्पर्य. वक्त्याला म्हणजे श्रुतीला काय सांगायचं आहे हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर श्रुतीला हे सांगायचं नाही की आत्मा हा अणुपरिमाणाचा आहे, हे श्रुतीला त्या मंत्रातून सांगायचं नाही. मग श्रुतीला काय सांगायचं की आत्मा जो आहे तो अत्यंत सूक्ष्म आहे. दृश्यते सूक्ष्मया बुद्ध्या त्वग्रया
दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया दृष्टिभी का दृष्टी सूक्ष्मदर्शिभी. तर आत्मा जो आहे तो अत्यंत सूक्ष्म आहे. इतकाच आकाश सर्वात सूक्ष्म आहे की नाही, परंतु आकाशाचे पालवे गाळून घेतले, आकाशाच्याही पदरातून गाळून घ्यावा इतका आत्मा सूक्ष्म आहे. त्यामुळे तो आत्मा मंदबुद्धी आणि बहिर्मुख पुरुष आहेत, ज्यांचे विषयासक्ती वगैरे दोष ज्यांच्या ठिकाणी आहे, त्यांना त्या आत्म्याचं दर्शन होत नाही. त्यांनी जरी आत्म्याविषयी श्रवण केलं, मनन केलं, निधिध्यासन करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो आत्मा त्यांना प्राप्त होईलच असं नाही. म्हणून या ठिकाणी कारण आत्मा हा अत्यंत सूक्ष्म आहे आज सांगायचं. म्हणजे तिथं सांगताना श्रुतीचा अभिप्राय असा आहे की आत्मा सूक्ष्म असल्यामुळं मंदबुद्धी आणि बहिर्मुख ज्यांचे विषयाभिमुख दृष्टीच्या लोकांना तो प्राप्त होत नाही. ज्यांचं चित्त समाधान म्हणजे एकाग्र झालेलं आहे, बुद्धी तीक्ष्ण आहे आणि ज्यांचा अंतःकरण मल विक्षेप दोष रहित आहे, अशाच पुरुषांना त्या अतिसूक्ष्म ह्या आत्मतत्वाचं ज्ञान होतं. हे सांगताना त्यांनी अनोहो आणि यान अशी श्रुती या ठिकाणी झालेली आहे. आता श्रुतीमध्ये आत्मा अणु मानून सांगितलं आहे हे खरे, परंतु जसे अत्यंत अणुवस्तूचे मंददृष्टी पुरुषांना ज्ञान होत नाही, अत्यंत सूक्ष्म वस्तू असली आणि ह्या पुरुषाला आपल्या साधा अक्षरसुद्धा चष्मा नसेल, मंददृष्टी असेल तर त्या अक्षरसुद्धा वाचता येत नाही, तसं बहिर्मुख पुरुषांना आत्म्याचेही ज्ञान होत नाही. म्हणून अणुसमान आत्मा आहे असे सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय. आता जो अणु आहे तर आता तुम्ही सांगा ना, आपल्याला खिडकीतून येणारे जे रजकण प्रकाश किरणाबरोबर दिसतात ते दिसतात आपल्याला, परंतु त्याचं जर आपण विश्लेषण करत गेलो तस्य या 30 भागा 30वा भाग किंवा 6 भागा त्याचा आपल्याला मंददृष्टीच्या पुरुषाला ज्ञान होईल का? नाही. तसा आत्मा हा अत्यंत सूक्ष्म आहे, अणुसमान आहे, अणुरूप आहे असं सांगायचं नाही, अणुप्रमाणे सूक्ष्म आहे असे सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय हा. आपलं आत्म्याचे परिमाण अणुच आहे असे सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय नाही. कारण शेकडो ठिकाणी आत्म्याचे व्यापकत्व रूपानेच वेदानेच प्रतिपादन केले आहे. आता जर तुम्ही पाहिलं श्रुती तर सगळ्याच ठिकाणी श्रुती काय सांगलं, तुम्हाला अनवरणीयान दिसलं, पुढं काय सांगतात महतो मह्यान, सर्वात महान कोण आहे आकाश किंवा आकाशाचं कारण असणारी माया. पण माया तर त्याच्या काय राहते, एका देशावर राहते, म्हणजे परमात्मा निरपेक्ष व्यापक आहे असं श्रुतीनं त्याचं वर्णन केलं. विभू तो विभू आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. मग शेकडो ठिकाणी आत्म्याचे व्यापकत्व वेदानेच प्रतिपादन केलेले आहे. एक श्रुती पुढे केली अनवरणीयान, पण काय अभ्यासांगाने जर आपण पाहिलं तर वारंवार श्रुतीनं आत्मा हा व्यापक आहे असंच प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून श्रुतीवाक्याने आत्मा अणु आहे हे सिद्ध होत नाही. मग हे श्रुतीवाक्य अणु आणि अनवरणीयान एवढ्या श्रुतीनं तुकाराम महाराजांनी म्हणे की अनवरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, तर त्यांनी सुद्धा अणुपरिमाणवादीच होते असं लोक म्हणतात. पण तुका आकाशा एवढा सांगितलं ते विसरून जातात, महतो मह्यान हे विसरून जातात. श्रुती वाक्याने आत्मा अणु आहे हे सिद्ध होत नाही. या प्रकाराने व्यापक मध्यम किंवा अणुपरिमाण आत्मा मानून नाना मानणे सर्वथैव अनुचित आहे. त्यामुळे ह्या अनुवाद्यांना आत्मा व्यापक आहे किंवा तो मध्यम परिमाणाचा आहे, कोणाला अनुवाद्यांना आत्मा व्यापक आहे म्हटलं तर मग काय म्हणलं अंतःकरण, मग नाना म्हणण्याची गरज नाही. बरं मध्यम परिमाणाचा आहे म्हटलं तर ज्या वेळेला तो आत्मा दुसऱ्या शरीरात जाईल त्यावेळेला काय त्याची आहे की नाही, त्यावेळेला हातीच्या शरीरात गेला तर अवघड, पुन्हा तिथून मुंगीच्या शरीरात जायला अवघड, म्हणून मध्यम परिमाणाचा म्हणता येत नाही. आणि अणुपरिमाण मानावा तर एका ठिकाणी झालेलं ज्ञान दुसऱ्या ठिकाणी होणार नाही. मग या एकंदरीत विचार करता अनुवाद्यांनी आत्मा एकदा नाना मानले की त्यांना व्यापक म्हणता येत नाही, मध्यम परिमाणाचा म्हणता येत नाही आणि अणु पण म्हणता येत नाही. म्हणून या प्रकाराने आत्मा व्यापक मध्यम किंवा अणुपरिमाण आत्मा मानून नाना मानणे सर्वथैव अनुचित आहे. आत्म्याचं नानात्व त्यांना सर्व प्रकाराने अनुचित आहे, सिद्ध करता येणार नाही. राहतापैकी आत्मा एक आणि व्यापक असे मानणेच युक्तियुक्त आहे. म्हणून याला काय म्हणतात की काय त्याला पारिशेषणे. मग आत्मा तुम्हाला मध्यम परिमाणाचा व्यापक नाना किंवा अणुपरिमाण असं काहीच मानता येत नाही. मग आता दुसरा पक्ष कोणता राहिला, दुसरा पक्ष आमचा सिद्धांत त्याचाच राहिला. आत्मा काय आहे, एक आहे, तो व्यापक आहे आणि
आणि तो आत्मा नित्य आहे असं मानणंच काय आहे, भाग आहे. याला म्हणतात परिशेष न्याय. म्हणजे इतर सगळ्यांचा बाद झाल्यावर खाली जो पक्ष राहतो त्या पक्षाचा स्वीकार करणं तुम्हाला काय आहे, अपरिहार्य आहे. म्हणून सांगतात की राहतापैकी आत्मा एक आणि व्यापक आहे असे मानण्याची युक्तियुक्त आहे. आणि त्या आत्म्याच्या ठिकाणीच धर्माधर्म सुखदुःख आणि बंधमोक्ष जर अंगीकार केले तर कोणास सुख, कोणास दुःख, कोणास बंध, कोणास मोक्ष असे मानणे बरोबर नाही. आणि आता हे जे धर्म आहेत कोणते, आत्मा जो आहे तो आत्मा काय आहे, सुखी दुःखी होणार आहे, त्याच्या ठिकाणी बंधमोक्ष आहे असं जर मानलं तर मग आत्म्याच्याच ठिकाणी तर मग आत्मा कसा आहे, सुखदुःख हे आत्म्याचे धर्म आहे, बंधमोक्ष हे आत्म्याचे धर्म आहे असं जर म्हटलं, आत्म्याचेच धर्म आहे तर मग कोणी सुखी होतं, कोणी दुःखी होतं, कोणी बद्ध राहतं, कोणी मुक्त होतं. अशा प्रकारचं हे जे धर्म आहे ते असं मानणं बरोबर नाही. मग आता हे आत्म्याचे धर्म म्हटल्यावर, आत्म्याचे धर्म म्हटलं तो सुखी तर सुखी नाही का, दुःखी तर दुःखी, पण कोण सुखी का आणि कोण दुःखी, दुःखी आत्मा का, याचं तुम्हाला काही निराकरण करता येईल का, नाही. मग याचा अर्थ सुख दुःख हे धर्म आत्म्याचे नसून ते कोणाचे आहेत, अंतःकरणाचे धर्म असं मानून तो आत्मा एक आहे आणि व्यापक आहे असं मानणंच बरोबर आहे. कारण सुख दुःखाची बंधमोक्षाची संगती सांगता येणार नाही. कारण आत्म्याच्या ठिकाणीच धर्माधर्म सुख दुःख बंधमोक्ष हे अंगीकार केलं तर मग कोणाला सुख, कोणाला दुःख, कोणाला बंध, कोणाला मोक्ष असं मानता येणार नाही. म्हणून धर्माधर्मादी बुद्धीचे धर्म आहेत असे मानणे योग्य आहे. म्हणून हे धर्माधर्म कोणाचे, बुद्धीचेच धर्म आहेत असं मानणं योग्य आहे असं सांगतात. आता शिष्य म्हणतो, महाराज बुद्धी तर जड आहे, मग तिच्या ठिकाणी धर्माधर्म कसे म्हणता येतील. जड पदार्थ मिथ्या असतो आणि मिथ्या पदार्थ कोणाचा आश्रय होत नाही हा सिद्धांत आहे. आता त्यांनी काय सांगितलं, आत्म्याला मानणं बरोबर नाही, संगती लागत नाही. मग तो म्हणतो मग कोणाचे आहे तुम्ही म्हणता, तर सिद्धांती सांगतात की सुखदुःख धर्माधर्म हे सगळे कोणाचे धर्म आहेत, बुद्धीचे धर्म आहे. मग तो म्हणतो आता काय हरकत नाही, म्हणजे सुखदुःख कोणाच्या आश्रयाने राहतात, बुद्धीच्या आश्रयाने. आता तुम्ही सांगा तुमच्या सिद्धांतात बुद्धी कसं आहे, आत्मा सोडून सगळेच्या सगळे काय आहे, अनात्म वर्ग सर्वच्या सर्व जड आहे. मग आता बुद्धीसुद्धा जड आहे की नाही, मग सुखदुःख धर्म हे जड बुद्धीच्या आश्रयाने राहतात की नाही तुमच्या दृष्टीनं. पण दुसरा एक नियम आहे तुमचाच, जड जडाला कधीही आश्रय होत नाही, जड जडाला अधिष्ठान होत नाही, जड जडाला कारण होत नाही, अशी प्रकारची स्थिती आहे. आणि इथं तर तुम्हीच मानून बसले की सुखदुःख हे कोणाचे धर्म आहेत, बुद्धीचे धर्म आहेत. महाराज बुद्धी तर जड आहे, मग तिच्या ठिकाणी धर्माधर्म कसे म्हणता येतील. कारण जड पदार्थ मिथ्या असतो, जे जड आहे ते कसं असतं, मिथ्या. आणि मिथ्या पदार्थ कोणाचा आश्रय होत नाही हा सिद्धांत आहे. मिथ्या पदार्थ कोणालाच आश्रय होत नाही हा आमचा सिद्धांत आहे असं नाही, हे तुम्हाला देखील मान्यच आहे असं तो शिष्य श्रीगुरूंना विचारतो. आता तुम्ही संगती काय सांगायला लागले, आत्म्याचे धर्म नाही, म्हणून आम्ही म्हणतो ते आत्म्याचेच धर्म आहे असं म्हणा. कारण आत्मा जड नाही आहे की नाही, आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण उत्पन्न होतो, तर त्या आत्म्याच्या ठिकाणी तुम्ही आत्मा जड असं आम्ही म्हणत नाही. मग त्या चेतन आत्म्याचे धर्म मानणं बरोबर आहे, परंतु तुम्ही म्हणता त्याची संगती लागत नाही. मग आता संगती लागण्यासाठी तुम्ही काय केलं, सुखदुःखाचा आश्रय बुद्धीला मानलं, पण बुद्धी जड आहे, ती कधीही धर्माधर्म सुखदुःख हे त्याच्या आश्रयाने राहू शकणार नाहीत असं तो सांगतो. तेव्हा श्रीगुरू सांगतात की हे खरे आहे, आत्म्याचे धर्म नाहीत एवढेच आम्हा सांगायचे आहेत, बुद्धीचे धर्म आहेत असे सांगण्याचा आमचा अभिप्राय नाही. आम्हाला तिथं हे नाही सांगायचं की तुझे म्हणतो ना आत्म्याचे धर्म आहेत, हे आत्म्याचे धर्म नाहीत एवढंच आम्हाला सांगायचं आहे, हे बुद्धीचे धर्म आहेत हे सांगण्याचा आमचा अभिप्राय नाही. सुखदुःखाधिक आत्म्याचे ठिकाण, हां ते पुढं तर सांगणार आहे. ते स्वामी महाराज गोष्ट सांगितली असेल कधी की एका बाईच्या मुलाचं कडं चोरी गेलं. कडं चोरी गेल्यावर ती शोध करायला लागली. शोध करता करता तिच्या घरासमोर दुसरं जे घर होतं त्या घरात ती गेली आणि त्यांनी त्या बाईला विचारलं की तुझ्या मुलाने माझ्या मुलाचं कडं घेतलं. तर ते म्हणे घेतलं नाही. ते म्हणे दुसरं कोण घेईल, कारण समोर कोण राहते, तूच राहते. तिनं सांगितलं माझ्या मुलाने कडं घेतलं नाही. ते म्हणे तुझ्या मुलाने घेतलं नाही तर कोणी घेतलं ते तू पहा, माझ्या मुलाने घेतलं नाही एवढंच खरं. स्वामी महाराज सांगायचे की ती इतकी निकरावर आली, तुझ्याच मुलाने घेतलं नाही तर मग दुसरं कोणी घेतलं.
ती म्हणे पण माझा मुलगा घेणं शक्यच नाही. ती म्हणे का बरं? कारण मला मुलगाच नाही. हां, मला मुलगाच नाही. तसं हे सुखदुःख जे आहेत ते आत्म्याचे धर्म नाहीत. मग ते कोणाचे आहेत ते तुम्ही पाहून घ्या. मग तुम्ही तरी बुद्धीचे का म्हटले त्याचं कारण सांगतात. बुद्धीचे तरी का म्हटले? तुम्हीच बोलले की नाही बुद्धीचे धर्म आहे. का बोललो त्याचंही पण कारण सांगतात. सुखदुःखाधिक आत्म्याच्या ठिकाणी आध्यस्थ आहेत. सुख आणि दुःख हे आत्मस्वरूपावर कसे आहेत? आध्यस्थ, कल्पित आहे. आत्मस्वरूपाचे आत्म्याचे ते धर्म आहेत का? सुखदुःखादी धर्म आत्म्यावर कल्पित आहेत, भासमान आहेत. ते ज्याच्या ठिकाणी आध्यस्थ असते ते त्याच्या ठिकाणी रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या असते. आता सुखदुःख धर्म कोणावर आध्यस्थ आहे? आत्म्यावर. मग आत्म्यावर जे आध्यस्थ आहेत तर ते कसं असतं? जो पदार्थ ज्या अधिष्ठानावर आध्यस्थ रूपाने भासतो तो पदार्थ सदसद, विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या असतो. जे ज्याच्या ठिकाणी आध्यस्थ असते ते त्याच्या ठिकाणी रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या असते. त्याचप्रमाणे बुद्धी आणि सुखादिक धर्म आत्म्याच्या ठिकाणी आध्यस्थ असल्यामुळे बुद्धी सुखादी धर्माचा आश्रय नाही. आता बुद्धी तरी काय आत्म्यावर आध्यस्थच आहे आणि बुद्धीचे धर्म सुखदुःखादी ते सुद्धा आत्म्यावर आध्यस्थच आहे. त्यामुळं सुखदुःखाचं अधिष्ठान बुद्धी होऊ शकत नाही. कारण बुद्धी आणि बुद्धीचे धर्म दोन्ही अधिष्ठान आत्म्यावर आध्यस्थ आहेत. परंतु अध्यास परंपरेत प्रथम अज्ञान शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी आध्यस्थ आहे आणि अज्ञानोपहित चैतन्याच्या ठिकाणी अंतःकरण आध्यस्थ आहे आणि अंतःकरण उपहित चैतन्याच्या ठिकाणी धर्माधर्म, सुखदुःख, बंध, मोक्ष हे आध्यस्थ आहेत. हे चांगलं लक्षात घ्यायचं. तो काय म्हणतो? मग तुम्ही कसे काय बोलले की सुखदुःख हे बुद्धीचे धर्म आहे? आमच्या ठिकाणी काय आहे? पहिल्यांदा जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणावर आध्यस्थ कोण आहे? अंतःकरणावर आध्यस्थ कोण आहे? आपलं त्या आत्म्यावर आध्यस्थ कोण आहे? अंतःकरण, बरोबर ना? म्हणजे बुद्धी आहे की नाही? आणि बुद्धी उपहित म्हणजे काय अविद्या अधिष्ठान चैतन्यावर आध्यस्थ कोण आहे? अंतःकरण. हे सांगितलं ना. अज्ञान उपहित चैतन्याच्या म्हणजे अज्ञान ज्याला उपाधी झालं अशा चैतन्याच्या ठिकाणी कोण आध्यस्थ आहे? अज्ञान उपहित चैतन्याच्या ठिकाणी अंतःकरण. आणि अंतःकरण उपहित चैतन्याच्या ठिकाणी कोण आहे? धर्माधर्म, बंध, मोक्ष, सुख, दुःख हे सर्व कोणावर आध्यस्थ आहे? अंतःकरण उपहित चैतन्याच्या ठिकाणी. आता बघा म्हणजे सिद्धांताच्या रीतीनं काय आहे? पहिल्यांदा अज्ञानाचं कार्य आहे की नाही? अंतःकरण. पण आम्ही सांगतो का अज्ञान जड आहे की नाही? मग ते जड असणारा अज्ञान या ठिकाणी याला कारण होईल का? अंतःकरणाला कारण होईल का? अंतःकरण जड आहे ते सुखदुःखाला कारण होईल का? सुखदुःखाला आश्रय होईल का? नाही. पण आमचा सिद्धांत कसा आहे? आपण ज्यावेळेला म्हणतो रज्जूवर सर्प भासला त्यावेळेला सुद्धा आपण काय आपल्या म्हणण्याचं असे काय रज्जूपहित चैतन्यावर आहे की नाही? आपल्याला समजवण्यासाठी आपण रज्जू म्हणतो, परंतु आपल्याला माहिती आहे का रज्जू जड आहे, जडाला अधिष्ठान होत नाही. खरं अधिष्ठान कोण आहे? चैतन्यच आहे. पण सर्प भासण्यासाठी केवळ चैतन्यावर सर्प भासला का रज्जू उपाधी झाली म्हणून सर्प भासला? म्हणून रज्जूपहित चैतन्य म्हणजे रज्जू ज्याला उपाधी झाली आहे असं ते रज्जूपहित चैतन्य हेच काय आहे? अंतःकरणाचं आपलं हे रज्जूपहित चैतन्य हे त्या अविद्येचं काय आहे? आपलं नाही रामकृष्ण थांबा. तर या ठिकाणी ज्या अविद्येचं कार्य ते अंतःकरण आहे ते अविद्योपहित चैतन्य हे त्या अंतःकरणाला काय आहे? अधिष्ठान आहे. आता ते अंतःकरण जडच आहे की नाही? आता त्या अंतःकरण ज्याला उपाधी लागला असं एक चैतन्य आहे की नाही? अविद्योपहित चैतन्यावर अंतःकरण आध्यस्थ आहे आणि अंतःकरण उपहित चैतन्यावर काय आहे? सुख, दुःख, धर्माधर्म, बंध, मोक्ष ह्या त्या अंतःकरण उपहित चैतन्यावर आध्यस्थ आहेत. असं हे लक्षात आलं ना? अध्यास परंपरेत प्रथम अज्ञान शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी आध्यस्थ आहे. मूळ अज्ञान कोणावर आध्यस्थ आहे? शुद्ध चैतन्यावर. आणि पुन्हा अज्ञानोपहित चैतन्यावर आध्यस्थ कोण आहे? अंतःकरण. आणि अंतःकरण उपहित चैतन्यावर आध्यस्थ कोण आहे? धर्माधर्म, सुख, दुःख. असं या रीतीने आत्म्याच्या ठिकाणी धर्माधिकांच्या अधिष्ठानपणाचे अंतःकरण उपाधी आहेत म्हणून अंतःकरणाचे धर्म असे सांगितले. आम्ही बोललो अंतःकरणाचे धर्म आहेत किंवा बुद्धीचे धर्म आहेत, परंतु खरं काय आहे? त्याचं अधिष्ठान कोण आहे? अधिष्ठान चैतन्याचे आहे की नाही? आत्म्याच्या ठिकाणी धर्माधिकांच्या अधिष्ठानपणाचे, आत्म्याच्या ठिकाणी धर्माधिकांचं अधिष्ठान
आत्मा हे धर्माधिकांचं अधिष्ठान आहे असं आम्ही का म्हटलो? कारण अंतःकरण उपाधी जर लागली तरच काय होतं, ह्या सुखदुःखादी धर्मांचं काय होतं, अंतःकरण उपहित चैतन्य हे अधिष्ठान होतं. म्हणजे अंतःकरण उपाधी नसली तर आपल्याला म्हणता येईल का सुखदुःखाचं अधिष्ठान हे कोण आहे? केवळ चैतन्य म्हणता येईल का? अंतःकरण उपाधी वाचून म्हणता येईल का? म्हणून आम्ही काय म्हटलं, हे धर्म कोणाचे आहेत? हे धर्म कोणाचे आहे? अंतःकरणाचे. अंतःकरणाचे म्हणण्यात आम्हाला हे अंतःकरणाचे धर्म आहेत असं सांगायचंय का अंतःकरण आणि धर्म दोन्ही अध्यस्त सांगायचे? तरी सुद्धा आम्ही म्हणून गेलो ना, अंतःकरणाचे धर्म आहेत असं म्हणून गेलो. ते का म्हणून गेलो तर चैतन्याच्या ठिकाणी अधिष्ठानत्व येण्यासाठी, कोणाचं? सुखदुःखांचं अधिष्ठानत्व चैतन्याच्या ठिकाणी येण्यासाठी अंतःकरण ही काय लागली? उपाधी. म्हणून आम्ही त्याला काय म्हटलं? अंतःकरणाचे सुखदुःखादी धर्म आहेत असं आम्ही म्हणालो. या रीतीने आत्म्याच्या ठिकाणी धर्माधिकांच्या अधिष्ठानपणाचे अंतःकरण उपाधी आहे म्हणून अंतःकरणाचे धर्म आहेत असे सांगितले. आता अंतःकरणोपहित आत्म्याच्या ठिकाणी धर्माधर्म अध्यस्त न मानता अंतःकरण विशिष्टाच्या ठिकाणी मानले तर ते अयोग्य आहे. कारण विशेषण जे अंतःकरण ते कल्पित असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अधिष्ठानत्व संभवत नाही. या अभिप्रायाने अंतःकरणोपहित चैतन्याच्या ठिकाणी धर्माधर्म अध्यस्त आहेत असे म्हटले पाहिजे. बघा आता अंतःकरणोपहित आत्म्याच्या ठिकाणी धर्माधर्म अध्यस्त न मानता आम्ही काय म्हणतो? अंतःकरण उपहित जे चैतन्य आहे त्याच्या ठिकाणी धर्माधर्म अध्यस्त आहेत असं जर मानलं नाही, आणि तुम्ही काय म्हणणे की अंतःकरण विशिष्ट चैतन्याच्या ठिकाणी येते, म्हणजे अंतःकरण ज्याला उपाधी लागलेला आहे अशा चैतन्यावर सुखदुःख अध्यस्त नसून अंतःकरण ज्याला विशेषण झालं अशा अंतःकरण विशिष्टाच्या ठिकाणी, म्हणजे विशेषण जे अंतःकरण त्याच्या ठिकाणी काय आहेत? हे सुखदुःखादी धर्म आहेत. म्हणजे अंतःकरण विशिष्ट चैतन्याचे हे सुखदुःखादी धर्म आहेत असं तुम्ही कदाचित म्हणाल, पण तसं तुम्हाला मानता येणार नाही. कारण का? कारण विशेषण जे अंतःकरण ते कल्पित असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अंतःकरण संभवत नाही. अंतःकरण तुम्ही काय म्हणता? विशेषण. आणि जे विशेष असतं ते काय असतं? कल्पित. मग अंतःकरण काय झालं? पुन्हा कल्पित. तुम्ही काय म्हणाल? अंतःकरण उपहित चैतन्याच्या आश्रयाने हे सुखदुःखादी धर्म राहत नाही. मग ते कशाच्या आश्रयाने राहतात? अंतःकरण विशिष्टाच्या आश्रयाने राहतात. असं जर तुम्ही म्हटलं तर मग काय झालं? चैतन्य झालं विशेष्य आणि अंतःकरण झालं विशेषण, आणि मग दोन्हीने मिळून काय झालं? अंतःकरण विशिष्ट चैतन्य. पण असा एक नियम आहेच ना, जे विशेषण असतं ते कल्पित, आणि तुम्ही अंतःकरणाला काय मानलं? विशेषण. मग त्या अंतःकरणाच्या आश्रयाने जर सुखदुःख राहायचे असेल तर ते अंतःकरण पुन्हा काय झालं? कल्पित झालं. आणि कल्पित पदार्थ कोणालाही पुन्हा अधिष्ठान होत नाही, कारण होत नाही, आश्रय होत नाही. कारण विशेषण जे अंतःकरण ते कल्पित असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अधिष्ठानत्व संभवत नाही. या अभिप्रायाने अंतःकरण उपहित चैतन्याच्या ठिकाणीच धर्माधर्म अध्यस्त आहे असे म्हटले पाहिजे. मग अंतःकरण विशिष्टाच्या ठिकाणी धर्माधर्म आहेत असं म्हणणं योग्य आहे का अंतःकरण उपहित चैतन्याच्या ठिकाणी धर्माधर्म हे अध्यस्त आहेत असं म्हणणं चांगलं? अंतःकरण विशिष्ट म्हणलं तर तुमची सिद्धीच होत नाही, कारण विशेषण काय आहे? कल्पित, आणि कल्पित पदार्थ कोणाला अधिष्ठान होत नाही. म्हणून अंतःकरणाचे धर्म असं म्हणता येणार नाही, अंतःकरण विशिष्टाचे धर्म म्हणता येणार नाही. ते अंतःकरण उपहित चैतन्याच्या ठिकाणी ते धर्म आहेत असं नाही. अंतःकरण उपहित चैतन्याच्या ठिकाणी ते धर्माधर्म हे अध्यस्त आहे. म्हणजे मूळ चैतन्याच्या ठिकाणी अविद्या अध्यस्त आहे, अज्ञान अध्यस्त आहे. अज्ञान उपहित चैतन्याच्या ठिकाणी अंतःकरण अध्यस्त आहे, आणि अंतःकरण उपहित चैतन्याच्या ठिकाणी धर्माधर्म सुखदुःख हे धर्म अध्यस्त आहेत असंच म्हटलं पाहिजे. आता तुम्ही एवढा आग्रह कशाला केला? अंतःकरण विशिष्टाचं खंडन केलं आहे की नाही? केवळ अंतःकरणाचे धर्म आहेत याचंही खंडन केलं. अंतःकरण आणि अंतःकरणाचे धर्म दोन्ही त्या ठिकाणी अंतःकरण उपहित चैतन्यावर आपलं कल्पित आहेत असं तुम्ही म्हटले. त्याचं कारण सांगतात.
आम्ही का म्हटलं उपाधी, तर उपाधी आपले धर्म उपयुक्तावर घालवित नाही आणि विशेषण आपले धर्म विशेषावर घालवते. याचबद्दलचा विचार मागे अनेक वेळा विस्ताराने सांगितला, म्हणून पुन्हा येथे सांगत नाही. आता हे आम्ही उपाधी का म्हटलं, तर अंतकरणाला उपाधी केल्यावर काय होईल, अंतकरण आपले धर्म त्या चैतन्यावर घालवणार नाही, कारण आम्ही नेहमी चैतन्याला सोहळ्यात किंवा असंग निर्विकार ठेवलेलं आहे. मग अंतकरण उपहित म्हटलं म्हणजे अंतकरण उपाधी म्हटलं तर चालतं, कारण का उपाधी काय करते, स्वतः वेगळी राहते आणि त्या उपहिताचं ज्ञान करून देते. म्हणून या ठिकाणी अंतकरणाचे जे धर्म आहे सुखदुःख, हे अंतकरण उपाधी केली तर अंतकरण काय राहील, वेगळं राहील. अंतकरण आणि त्याचे जे धर्म आहे सुखदुःख हे दोन्ही आद्यस्थ ठरतील आणि आद्यस्थ दोन्ही ठरले म्हणजे त्या अंतकरण काय करेल, चैतन्याला वेगळं करून दाखवेल. अंतकरण सुखदुःखादी धर्म आणि ते सुखदुःखादी धर्म जे आपल्या ठिकाणी आहेत हे सर्व काय आहेत, आद्यस्थ आहे आणि त्या आद्यस्थ धर्माला व्यावृत्त करून अधिष्ठानाचं ज्ञान करून देईल का नाही. अंतकरण उपाधी ठेवली, कारण उपाधीचा धर्म काय आहे, उपाधीचा धर्म स्वतः वेगळी राहते आणि विशेषणाचा धर्म काय आहे, विशेषण आपले धर्म कोणावर घालते, विशेष्यावर. आणि उपाधी काय करते, आपले धर्म उपहितावर न घालवता त्या उपहिताचं ज्ञान करून देते. म्हणून सुखदुःखाच्या धर्माचं ज्ञान सांगत असताना आपल्याला हेच स्पष्टीकरण चांगलं पडतं काय, की हे जे अंतकरण उपहित चैतन्य, अंतकरण उपहित चैतन्याच्या ठिकाणी धर्माधर्म सुखदुःख हे आद्यस्थ आहेत असं म्हणणंच योग्य आहे. आता त्यांनी सांगितलं, हा विचार त्यांनी पाठीमागे सांगितला की अंतकरण उपाधीच मानणं योग्य आहे, उपहित आपलं विशेषण मानणं योग्य नाही. एकंदरीत आद्यस्थ सुखदुःख व धर्माधर्म इत्यादिकांचे अधिष्ठान आत्मा आहे. आता जर तुम्हाला म्हणायचं झालं तर सुखदुःख काय आहे, आद्यस्थ, त्याचं अधिष्ठान कोण आहे, आत्मा. तसंच धर्माधर्म हे सुद्धा काय आहेत, आद्यस्थ आणि त्याचं अधिष्ठान कोण आहे, आत्मा. आत्म्याच्या ठिकाणी अधिष्ठानत्व येण्यास फक्त अंतकरण किंवा बुद्धी उपाधी आहे, म्हणून बुद्धीचे धर्म सांगितले. आम्ही बुद्धीचे धर्म का म्हणायला लागलो, तर या ठिकाणी चैतन्य आत्म्याच्या किंवा चैतन्याच्या ठिकाणी सुखदुःखादी धर्माचा अधिष्ठानत्व जर यायचा असेल, सुखदुःख हे सुखदुःखाचं अधिष्ठान कोण आहे, जड तर असू शकत नाही, मग कोण आहे, चैतन्य. पण चैतन्याला जर ह्या सुखदुःखाचं अधिष्ठानत्व द्यायचं असेल तर मध्ये कोण उपाधी करावी लागते, अंतकरण उपाधी केल्याशिवाय तुम्हाला चैतन्याचं सुखदुःखाचं अधिष्ठान चैतन्य आहे हे सांगताच येत नाही. म्हणून आम्ही काय म्हटलं, ते सुखदुःख धर्म कोणाचे आहेत, अंतकरणाचे. अंतकरणाचे सांगण्यात तात्पर्य, अंतकरणाचे सांगण्यात तात्पर्य नाही. आत्म्यावर सुखदुःख आणि सुखदुःख ज्या उपाधीच्या आश्रयाने राहतात ते अंतकरण, बरोबर ना, ते दोन्ही काय आहेत, अधिष्ठान आत्म्यावर कल्पित आहेत. या ठिकाणी सुखदुःख खरं आहे आणि अंतकरण सत्य आहे हे आमचं सांगण्यात तात्पर्य नाही, किंवा अंतकरणच त्याचं अधिष्ठान आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही. परंतु चैतन्याला अधिष्ठानत्व येण्यासाठी बुद्धी किंवा अंतकरण ही उपाधी असल्याशिवाय सुखदुःखाचं अधिष्ठानत्व चैतन्याला किंवा आत्म्याला सांगता येत नसल्यामुळं आम्ही तुम्हाला समजून सांगताना सुखदुःख हे अंतकरणाचे किंवा बुद्धीचे धर्म आहेत, आत्म्याचे नाहीत असं आम्ही म्हणालो. पण म्हणताना आमचा खरा अर्थ काय आहे, आत्म्याचे नाहीत हे खरं आम्हाला सांगायचे, ते बुद्धीचे आहेत असं सांगण्यात तात्पर्य नाही. आणि जरी ते आम्ही बुद्धीचे आहेत असं म्हटलं असलो तरी सुद्धा या ठिकाणी सुखदुःखाचं अधिष्ठानत्व आत्म्याला येण्यासाठी बुद्धी उपाधी मानलेली आहे, म्हणून ते बुद्धीचे धर्म आहेत असं आम्ही सांगितलं. ठीक आहे ना. आता आत्म्याच्या ठिकाणी अधिष्ठानत्व येण्यास फक्त अंतकरण किंवा बुद्धी उपाधी आहे, म्हणून बुद्धीचे धर्म सांगितले. आणि अविचाराने अंतकरण व आत्मा या दोघांच्या ठिकाणी प्रतीत होतात, म्हणून अंतकरण विशिष्ट जो प्रमाता त्याचे धर्म मागे सांगितले आहेत. या 6व्या तरंगाचं आणखी स्पष्टीकरण जे संस्कृत विचारसागर आहे ना त्याच्यामध्ये जास्त केलेले आहे टिप्पणीमध्ये. जर कोणाला शंका असली तर आता विचारा, नसली तरी हा विषय समजला तर एवढा पुरे आहे. आता बुद्धीचे धर्म का सांगितले, एवढं सांगितलं ना, त्याच्यानंतर सांगतात आणि अविचाराने अंतकरण व आत्मा या दोघांच्या ठिकाणी प्रतीत होतात. आता जोपर्यंत वास्तविक सुखदुःख धर्म कोणाचे आहेत, बुद्धीचे, पण अविचाराने ते काय वाटतात, आत्म्याचे. म्हणजे मी सुखी आहे, मी दुःखी आहे असं कशामुळे वाटतं, अविचाराने वाटतं. आणि विचार कालात सिद्ध होतं का, विचार कालात सिद्ध होत नाही. जी गोष्ट विचाराने निवृत्त होते आणि अविचाराने
प्राप्त होते ती गोष्ट कशी असते? कल्पित असते. जी अज्ञान कालामध्ये जिची प्राप्ती होते, अज्ञान कालामध्ये ज्याची निवृत्ती होते, बाद होतो, ती वस्तू अर्थातच काय असते? अधिष्ठान ज्ञानाने ज्याची निवृत्ती होते तो पदार्थ मिथ्या असतो. अधिष्ठान रज्जूच्या ज्ञानाने सर्प निवृत्त होतो की नाही? म्हणून सर्प काय आहे? मिथ्या. तेव्हा अविचाराने अंतःकरण व आत्मा या दोघांच्या ठिकाणी प्रतीत होतात. त्याला अन्योन्याध्यास म्हणायचं. तर अविचार जोपर्यंत आहे तोपर्यंत आत्मा आणि अंतःकरण ह्या दोघांच्या ठिकाणी प्रतीत होतात. कारण अंतःकरणाचे धर्म असले तरी माझे म्हणतो ना, म्हणजे अंतःकरण आणि आत्मा दोघांचं मिळून म्हणतो ना, म्हणजे त्याचा काय झाला की त्याला अध्यास झाला. आणि तो म्हणायला लागला की सुखदुःख हे जे अंतःकरणाचे धर्म आहे ते कोणाचे म्हणायला लागला? आत्म्याचे, माझे आहेत असं म्हणायला लागला. म्हणून अंतःकरण विशिष्ट जो परमात्मा त्याचे धर्म सांगितले. आम्ही या ठिकाणी जे काय धर्म सांगितले सुखदुःख हे कोणाचे? अंतःकरण विशिष्ट प्रमात्याचे आहेत. म्हणजे अंतःकरण त्याचं माझं म्हणतो की नाही? अविचार काल आहे की नाही? त्याने आत्म्याला उपाधी आपलं अंतःकरणाला उपाधी समजले का अंतःकरणाला विशेषण समजलं म्हणून म्हणतो? विशेषण. अजून त्याला अंतःकरण उपाधी कळलंय का? नाही. सुखदुःख धर्म हे आत्म्याचे नाहीत असं कळलंय का त्याला? कळलं नाही. तो काय म्हणतो? माझे आहेत म्हणजे अंतःकरण आपलं त्यांनी काय केलेलं आहे? विशेषण. कोणी केले? हे अज्ञानी पुरुषाने, ज्याला शास्त्र संस्कार अजून नाहीत. मग त्याच्या दृष्टीने आम्ही काय म्हटलं? हे अंतःकरण विशिष्ट प्रमात्याचे सुखदुःखादी धर्म आहेत असं आम्ही सांगितलं. पण विचाराने हे सिद्ध होईल का? नाही. म्हणून अंतःकरण विशिष्ट जो प्रमाता त्याचे धर्म सांगितले आहेत. परंतु वास्तविक विचार केला तर सुखदुःखादी धर्म अंतःकरणाचे असोत, अंतःकरण विशिष्टाचे असोत किंवा स्वप्न पदार्थ गंधर्व नगर यांच्या स्वरूपाप्रमाणे कोणाचेच नसोत, कोणत्याही रीतीने आत्म्याचे धर्म नाहीत एवढेच आम्हा सांगावयाचे आहे. आता त्याला आपल्या सांगण्याचा अभिप्राय काय ते सांगतात. आता खरं जर पाहिलं वास्तविक विचार केला तर तुला आम्ही सांगतो सुखदुःखादी धर्म अंतःकरणाचे असोत. वास्तविक ते धर्म अंतःकरण जड आहेत, सुखदुःखादी धर्म त्याच्यावर राहणार नाही. अहो सुखदुःखच खोटे तर त्याचा आश्रय काय खरा असणार आहे का? आहे की नाही? म्हणून ते सांगतात सुखदुःखादी धर्म अंतःकरणाचे असोत, म्हणजे जरी असले अंतःकरणाचे किंवा अंतःकरण विशिष्टाचे असोत, म्हणजे अंतःकरण विशिष्ट असणाऱ्या प्रमात्याचे असोत किंवा स्वप्न पदार्थ किंवा गंधर्व नगर यांच्या स्वरूपाप्रमाणे कोणाचेच नसतो. गंधर्व नगर कुठे आकाशात आहे काय? ते स्वप्न पदार्थ कुठेतरी आहेत का? मग ते कोणाचे आहेत? कोणाचेच नाही. त्याप्रमाणे हे सुखदुःखादी धर्म अंतःकरणाचे असोत किंवा अंतःकरण विशिष्ट प्रमात्याचेच असो किंवा कोणाचेच नसोत. अंतःकरणाचे जड असल्यामुळे होऊ शकत नाही. आत्मा हे तो असंग निर्विकार असल्यामुळं त्याचे होऊ शकत नाही. विशेष असणारं ते विशेष असणारं अंतःकरण ते कल्पित आहे, त्याचे पण होऊ शकत नाही. आत्म्याचे पण होऊ शकत नाही. बरं दोघांचे पण होऊ शकत नाही. कारण एक आहे सच्चिदानंद, एक आहे असं जड दुःखरूप. त्या दोघांचा अध्यास सुद्धा होणं शक्य नाही. म्हणजे स्वप्न पदार्थ किंवा गंधर्व नगर हे कोणाच्या ठिकाणी? कोणाच्याच ठिकाणी उत्पन्न झाले नाही. मग कोणाचे नसोत. फक्त आम्हाला एवढंच सांगायचंय कोणत्याही रीतीने आत्म्याचे धर्म नाही एवढेच आम्हाला सांगायचे आहे. आम्हाला फक्त म्हणायचे की ते आत्म्याचे धर्म नाही, सुखदुःखादी धर्म. आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त आहे ते खरे, परंतु अध्यस्त असते ते सत्य नसते. आता तुम्ही म्हणाल पण आत्म्याच्या ठिकाणी ते सुखदुःख अध्यस्त तरी आहेत का नाही? कारण काय? निरधिष्ठान भ्रम होत नाही. जर आत्मा अधिष्ठान नसता तर सुखदुःखाचं ज्ञान तरी झालं असतं का? नाही. म्हणून ते आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त आहेत हे खरे, परंतु अध्यस्त असते ते सत्य नसते. जरी आम्ही म्हटलं की आत्म्याच्या अधिष्ठानावर आहेत याचा अर्थ जे अधिष्ठानावर भासतं तो पदार्थ कधीही सत्य नसतो. म्हणजे सुखदुःख सत्य नाही. म्हणजे ते केवळ अधिष्ठान आत्म्यावर फक्त प्रतिती मात्र, भास मात्र असे त्यांचं स्वरूप आहे. यद असत भासमानम तन मिथ्या स्वप्न गजादिवत. जे असत आहे पण भासतं. स्वप्नातला हत्ती तो सत्य आहे का? असत आहे पण भासतो का नाही? मग जे नसून भासतं असत आहे तिन्ही कालात नाही, परंतु भासल्याशिवाय राहत नाही. तो पदार्थ कसा असतो? मिथ्या. कशाप्रमाणे? स्वप्नातिका हत्याधिका. स्वप्नात हत्तीची प्रतीती येते की नाही, परंतु तो असत आहे की नाही? आहे ती तत्वतः. तसंच हे सगळे सुखदुःखादी पदार्थ एक आहे तत्वतः असत असून प्रतीती मात्र आहेत. आणि असे जे पदार्थ असतात येतात असत भासमानम तर मिथ्या. मग सुखदुःख असत आहे की नाही आणि भासतं की नाही, म्हणून ते सुद्धा काय आहे? मिथ्या, स्वप्नाप्रमाणे.
आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त आहेत हे खरे. काय? सुखदुःखादी धर्म हे आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त आहेत ही गोष्ट वस्तुस्थिती आहे, परंतु अध्यस्त असते ते सत्य ना. अध्यस्त म्हणलं म्हणजे तो पदार्थ सत्य असतो का? नाही. म्हणून राग द्वेष धर्म, आता हे राग द्वेष धर्माधर्म सुखदुःख हे काय ठरले? अध्यस्त. आणि जो पदार्थ अध्यस्त असतो तो सत्य नसतो. म्हणून राग द्वेष धर्माधर्म सुखदुःख बंधमोक्षादी सर्व धर्मरहित एक व्यापक आत्मा आहे, म्हणून तो सत आहे. आता काय आहे त्याने मी कोण आहे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना त्याच्यामध्ये आत्मा सद्रूप आहे हे सांगून राहिले. त्याला सांगता सांगता चालली चर्चा, पण चलताना मी कोण आहे तर मी त्रिकालाबाधित सत आहे आणि माझ्यावर अविद्या कार्य अंतकरण, अंतकरणाचं सुखदुःखादी धर्म हे सर्वच्या सर्व अध्यस्त आहेत आणि अधिष्ठान रूपाने असणारा मी तुका म्हणे तुची खरा निर वावगा पसारा रज्जू सर्पाकार भाषेले जगडंबर असं सांगतात. म्हणून राग द्वेष धर्माधर्म सुखदुःख बंधमोक्षादी सर्व धर्मरहित एक व्यापक आत्मा आहे, म्हणून तो सत आहे. ज्याची ज्ञानाने निवृत्ती होते ते असत व ज्याची कधीही निवृत्ती होत नाही ते सत. आता ज्ञान झालं अधिष्ठानाचं का ज्याची निवृत्ती होते तो पदार्थ काय असतो? यत असत आहे की नाही. आणि ज्याची कधीही निवृत्ती होत नाही ते सत. आणि जे कधी म्हणजे तिन्ही काला ज्याची निवृत्ती होत नाही त्याला काय म्हणतात? सत. मग आता हे जे सुख दुःख अंतकरण जगत प्रपंच हे सगळे पदार्थ काय आहेत? असत ठरले आहे की नाही. आणि आत्मा काय ठरला? त्रिकालाबाधित. म्हणजे त्याच्यावरून काय झालं की आत्मा सर्व पदार्थांचे ज्याची कधीही निवृत्ती होत नाही वर सांगितलं. म्हणून राग द्वेष धर्माधर्म सुख दुःख बंध मोक्षादी सर्व धर्मरहित, या सर्व धर्म कसे आहेत? मिथ्या आहेत. आणि या सर्व धर्मांनी रहित असणारा एक व्यापक आत्मा आहे. आत्मा कसा आहे? एक आहे आणि तो काय आहे? व्यापक आहे. व्यापक शब्दाचा अर्थ वेदांतांनी काय केला? ज्याचा तिन्ही कालामध्ये ज्याचा स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आणि तो आत्मा कसा आहे? पुन्हा त्रिकालाबाधित आहे की नाही. सत त्रिकालाबाधित सत तर काय? त्रैकाला अबाध्यत्वम सत्यत्वम, तिन्ही कालात बाध होत नाही असा कोण राहिला? व्यापक आणि एक असणारा आत्माच आहे. आता बाकीच्या पदार्थाची ज्ञानाने निवृत्ती झाली की नाही? अधिष्ठानाचं ज्ञान झालं की काय होते? अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते. आतापर्यंत सुखदुःख हे धर्म, त्याचं सुखदुःख ज्याच्या आश्रयाने होतं ते अंतःकरण, ते अंतःकरण ज्याच्या आश्रयाने अज्ञान, हे सर्व काय ठरलं? मिथ्या आहे की नाही. म्हणून सांगतात ज्याची ज्ञानाने निवृत्ती होते ते असत व ज्याची कधी निवृत्ती होत नाही ते सत. सर्व पदार्थांचे व पदार्थ निवृत्तीचे हे अधिष्ठान आत्माच आहे, म्हणून आत्मा सत आहे. सगळ्या पदार्थांच्या निवृत्ती कुठे होते? आत्म्यामध्ये. आणि सर्व पदार्थ भासतात कोणावर? आत्म्यावर. मग सगळ्या पदार्थांचं अधिष्ठान कोण आहे? आत्मा. म्हणजे मिथ्या पदार्थांचं अधिष्ठान कोण आहे? आत्मा. आणि मिथ्या पदार्थाच्या निवृत्तीचं अधिष्ठान कोण आहे? आत्मा. मिथ्या पदार्थ, कारण कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानंतर काय असते? अधिष्ठान रूप असते. सर्व पदार्थाचे व पदार्थ निवृत्तीचे अधिष्ठान आत्माच आहे, म्हणून आत्मा सत आहे. आता सर्व पदार्थ उत्पन्न झाले ते त्याच्या अगोदर कोण आहे? आत्मा. आणि सर्व पदार्थ निवृत्त झाले तरी त्याचा अधिष्ठान आत्मा आहेत, म्हणजे आत्मा त्रिकालाबाधित आहे. आणि जो त्रिकालाबाधित पदार्थ होतो तो त्याला काय म्हणतात? सत. म्हणजे याच्यातून काय मी कोण आहे तर मी सद्रूप आत्मा आहे असं आहे. कारण मी कोण आहे याचा विचार केला नैयायिकांच्या वैशेषिकांच्या म्हणजे अनुवाद्याचा सांख्यांचा, आणि त्यांचं जे मीचं उत्तर आहे आत्मा कसा आहे? कर्ता भोक्ता आहे, नाना आहे, पुन्हा व्यापक आहे, अशा प्रकारचे सगळी मतं खंडित झाली. राहता राहिला आत्मा काय? एक आहे आणि तो व्यापक आहे आणि तो नित्य आहे. म्हणजे याचा अर्थ आत्मा त्रिकालाबाधित सत आहे. मग मी कोण आहे या प्रश्नात उत्तरलेलं मी आत्मा आहे. आणि तो जो मी आत्मा आहे तो एकटाच परमार्थिक सत्तावान आहे. आणि आत्म्याच्या अतिरिक्त असणारे सगळे अनात्म पदार्थ हे काय आहेत? कल्पित आहेत असं आतापर्यंत ठरलं. आता आत्मा एक ठरण्यासाठी काय करावं लागेल? जगातले सगळे पदार्थ आणि त्या पदार्थांचं कारण असणारी माया, आणि म्हणजे कारणात्मक माया आणि तिचं कार्य प्रपंच हे दोन्ही मिथ्या ठरले पाहिजे. ठरले की नाही? मिथ्या ठरले तर खाली कोण राहिलं? केवळ अधिष्ठान आत्मा. तो आत्मा कल्पित ठरला का कल्पिताचं अधिष्ठान आहे? कल्पिताचं अधिष्ठान कल्पिताच्या अगोदर आहे का कल्पिताच्या निवृत्तीनंतर आहे? का कल्पित पदार्थ भासतो तेव्हा आहे? तिन्ही कालात आहे. मग तिन्ही कालात जे असतं त्याला काय म्हणतात? सत असं म्हणतात. म्हणजे आत्मा कसा आहे? सद्रूप. सत हे त्याचं काय आहे? स्वरूप आहे असं ठरलं. आता
काही लोक काय म्हणतात, अहो सगळ्या पदार्थाची निवृत्ती आत्म्यामध्ये होते, आत्म्याची निवृत्ती व्हायला काय हरकत आहे की नाही? तर त्याचं उत्तर सांगतात, कोणी आत्म्याची निवृत्ती मानेल तर आत्म्याचे निराळे अधिष्ठान सांगितले पाहिजे. आता ते म्हणतात आत्म्याची पण निवृत्ती होते. आता जसं कल्पित सर्पाधिक पदार्थांचं अधिष्ठान कोण आहे? रज्जू, असं सांगितलं की नाही? कल्पिताची निवृत्ती कुठे होते? अधिष्ठानामध्ये होते. आता तुम्ही काय म्हणता, सगळ्या कल्पिताची निवृत्ती कुठे होते? आत्म्यामध्ये. आता आम्ही म्हणतो आत्म्याची निवृत्ती होते. बरं, निवृत्ती होते तर त्या निवृत्तीचं अधिष्ठान सांगितलं पाहिजे की नाही तुम्हाला? मग त्यांना विचारतात, तुम्ही जे म्हणता की आत्म्याची निवृत्ती होते, त्या आत्म्याच्या निवृत्तीचं अधिष्ठान कोणतं आहे तुम्ही आम्हाला सांगा. कोणी आत्म्याची निवृत्ती मानेल तर आत्म्याचे निराळे अधिष्ठान सांगितले पाहिजे, कारण शून्याच्या ठिकाणी तर आत्म्याची निवृत्ती म्हणता येत नाही. आता ते म्हणतात शून्याच्या ठिकाणी आत्म्याची निवृत्ती म्हणता येईल, आहे की नाही? शून्याच्या ठिकाणी आत्म्याची निवृत्ती आहे हे कळलं कोणाला? माऊलीने अमृतानुभवात विचार, तू काय म्हणतो शून्याच्या ठिकाणी? अहो शून्याच्या ठिकाणी आत्म्याची निवृत्ती कशी होईल? आत्मा कसा आहे? सद्रूप, आहे की नाही? आणि शून्य कसं आहे? असद्रूप. मग सद्रूप आत्मा आणि सत आणि असत हे दोन परस्पर विरोधी पदार्थ आहेत, आहे की नाही? परस्पर विरोधी पदार्थ आहे. त्या शून्यरूप असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी सद्रूप असणाऱ्या आपलं शून्यरूप असणाऱ्या अधिष्ठानाच्या ठिकाणी सद्रूप त्रिकाला बाधित असणारा अशा आत्म्याची निवृत्ती होईलच कशी? आणि एवढं कर्म, आणि हे तो बरं निवृत्ती झाली हे कळलं कळलं कोणाला? तो म्हणतो कळलं कोणाला म्हणजे मला कळलं. मग तुला कळलं म्हणजे कळणं हे तुझं स्वरूप आहे का नाही? बरोबर आहे की नाही? कळणं हे तुझं स्वरूप आहे की नाही? मग तुला जर कळली तर तुला कळणारा तू शून्यरूप आहे का? आणि शून्यरूप असेल तर कळेल का? मग तुझं बोलणं काय आहे? व्यर्थ आहे. शून्यरूप आत्म्या झाली हे तुला म्हणता येणार नाही. आणि कळलं तर तू आहे का नाही? आहे. कळलं तर तू आहे का नाही? म्हणजे याचा अर्थ सद्रूप आत्म्याची ज्याला कळलं तो स्वतःला शून्य म्हणायला लागला की नाही? आणखीन माऊलीनं लिहिलं काय? शून्य सिद्धांत बोधू कवनी सत्ता वये सिद्धू, हा नसताचे अपवादू वस्तूची का बौद्ध जे आहे ना ते म्हणतात सर्वम शून्यम शून्यम, सगळं कार्यरूप प्रपंच शून्य आहे, त्याचं कारण सुद्धा शून्य आहे आणि त्याचं अधिष्ठान सुद्धा शून्य आहे. तर हा शून्याचा सिद्धांत त्यांनी सांगितला बौद्धांनी. माऊली त्यांना विचारतात का शून्य सिद्धांताचं तुम्हाला जे ज्ञान झालं शून्य सिद्धांत बोधू हे कवनी सत्ता वये सिद्धू, कोणाच्या सत्तेने तुम्हाला कळलं? तो म्हणतो माझ्या सत्तेने. याचा अर्थ तुझी सत्ता आहे की नाही? तुझी सत्ता आहे की नाही? मग त्याला शून्य म्हणता येईल का? नाही. मग उगीच अपवाद कशाला म्हणतो? आहे सद्रूप आणि म्हणतो त्याला शून्य. हे म्हणणं योग्य आहे का? अनुभवाला तरी जुळतं का? युक्तीला जुळतं का? श्रुतीने आत्म्याला शून्य सांगितलंय का सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म सांगितलेलं आहे? असं सांगतो. कोणी आत्म्याची निवृत्ती मानेल तर आत्म्याचे निराळे अधिष्ठान सांगितले पाहिजे, कारण शून्याच्या ठिकाणी तर आत्म्याची निवृत्ती म्हणता येत नाही. दुसरा आत्मा अधिष्ठान मानावा लागेल. मग तो काय म्हणतो? एका आत्म्याची निवृत्ती दुसऱ्या आत्म्याची आता शून्यामध्ये मानता येत नाही. मग एका आत्म्याची निवृत्ती कोणती होईल? दुसऱ्या अधिष्ठान आत्म्यामध्ये होईल. म्हणजे एका आत्म्याला अधिष्ठान कोण आहे? दुसरा आत्मा. दुसऱ्या ते म्हणे बरं दुसऱ्या आत्म्याची निवृत्ती होते का? कारण आत्म्याची निवृत्ती तो मानलेली आहे ना. दुसऱ्या आत्म्याची निवृत्ती सांगावं लागेल. तो तिसऱ्या आत्म्यामध्ये होते. तिसऱ्याचे कोणामध्ये होते? चौथ्यामध्ये होते. दुसऱ्या आत्म्याचाही तिसरा आत्मा अधिष्ठान मानावा लागेल. त्या योगाने अनवस्था प्रसंग होईल. मग कोणत्या आत्म्याची निवृत्ती? सगळ्या आत्म्यांची निवृत्ती ज्या आत्म्यात झाली असा शेवटचा कोणता आत्मा म्हणावा? नेमका आत्मा कोण? मी कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर सापडेल का तुम्हाला? आत्म्याची निवृत्ती मानली तर सापडणार नाही. त्या योगाने अनवस्था प्रसंग येईल. हे जे दोष आहेत ना आपलं झाले का? ते पहिल्यांदा हे आत्म्याची निवृत्ती कुठे होते? स्वतःमध्ये होते म्हणलं तर हे बरोबर आहे का? त्याला कोणता दोष म्हणतात? आत्माश्रय नावाचा दोष येईल. एका आत्म्याची दुसऱ्या आत्म्यामध्ये होते म्हणलं तर दुसऱ्या आत्म्याची कुठे होते? म्हणजे पहिल्या आत्म्यामध्ये. आणि पहिल्या आत्म्याची मग याला कोणता दोष येईल? अन्योन्याश्रय. तो म्हणतो का नाही पहिल्या आत्म्याची दुसऱ्या आत्म्यामध्ये, दुसऱ्या आत्म्याची तिसऱ्या आणि तिसऱ्याची पहिल्या. कोणता दोष येईल? चक्रिकापत्ती. आता तो काय म्हणतो? पहिल्याची दुसऱ्या, दुसऱ्याची तिसऱ्या, तिसऱ्याची चौथ्या, चौथ्याची पाचव्या. कोणता दोष येईल? अनवस्था दोष येईल. आता तो पुढे काय म्हणतो की या ठिकाणी ना काय करावं?
कुठंतरी एक आत्मा असा मानावा की त्या आत्म्यामध्ये सर्वांची निवृत्ती मानली. असं जर म्हणलं तर कोणता दोष येतो? प्रागलोक. म्हणजे अगोदरचे जे आत्मे होते ते सगळे विसरून जायचे ना, म्हणजे पूर्वीच्या सगळ्या आत्म्यांचा काय होईल? लोप होण्याचा प्रसंग येईल. बरं तुम्ही म्हणतो नाही मी सांगतो तो मधला एक 25वा आत्मा मानून टाकला असं. 25वाच का मानला याला तुला युक्ती आहे का? काही नाही. त्याला म्हणतात विनिगमन विरह नावाचा दोष. आता सांगतात दुसऱ्या आत्म्याचाही तिसरा आत्मा अधिष्ठान मानावे लागेल. त्या योगाने अनवस्था प्रसंग येईल. शिवाय आत्म्याची निवृत्ती मानणाराच असे विचारावे की आत्मनिवृत्तीचा अनुभव कोणाचा आहे किंवा नाही. ते म्हणतात की आता त्याला असं विचारावं, तू म्हणतो ना आत्म्याची निवृत्ती होते, पण आत्म्याची निवृत्ती होते याचा अनुभव कोणाला आहे की नाही? तो आहे म्हणेल तर आत्मनिवृत्तीचा अनुभव करणारा आत्माच त्याचे स्वरूप आहे. आत्म्याची निवृत्ती होते याचा अनुभव कोणाला आहे? आत्म्यालाच आहे, मलाच आहे. मीचा तू विचार चाललाय ना, म्हणजे काय? आत्मनिवृत्तीचा अनुभव ज्याला आहे तो काय? तो आत्मा हे तुझं स्वतःचं काय आहे? स्वरूपच आहे. मग याच्यातून आत्म्याची निवृत्ती सिद्ध झाली का? काय आत्म्याची सत्ता सिद्ध झाली? सत्ता सिद्ध झाली. आत्म्याची निवृत्ती झाली का? आत्मा शून्य रूप म्हणता येईल का? नाही. किंवा आत्म्याची निवृत्ती होतच नाही असं त्याचा अर्थ होतो, आहे की नाही? मग आत्मनिवृत्तीचा अनुभव केला असे म्हणणे म्हणजे आपल्या मस्तक छेदाचा अनुभव आपणास आहे या म्हणण्यासारखे आयुक्त आहे. आत्मनिवृत्तीचा अनुभव कोणाला झाला? मलाच झाला. म्हणजे मला झाला म्हणजे काय आहे? आत्मनिवृत्तीचा अनुभव करणारा कोण आहे? पुन्हा आत्माच आहे असं म्हणलं म्हणजे त्याच्यासाठी त्याची थट्टा करतात. म्हणजे एखादा माणूस जर म्हणायला लागलं की अहो माझ्या मस्तकाचा छेद झाला तर माझ्या मस्तकाचा छेद झाला सांगायला तो राहील का? आणि तो म्हणतो नाही मला अनुभव आहे माझ्या मस्तकाचा छेद झाला असं जर कोणी म्हणायला लागला तर मस्तकाचा छेद झालेला मनुष्य मस्तकाचा छेद झाला हे सांगायला राहील का? आणि मस्तकाचा छेदाचा अनुभव मला आहे असं म्हणतो याचा अर्थ मस्तकाचा छेद झालाच नाही. आपल्या मस्तकछेदाचा अनुभव आपणास आहे या म्हणण्यासारखे आयुक्त आहे. म्हणून आत्म्याचा निवृत्तीचा अनुभव कोणाचाही घडत नाही. आत्म्याच्या निवृत्तीचा अनुभव कोणालाही येणं शक्य नाही. कारण का? आत्म्याचा आत्मा त्रिकाला बाधित आहे आणि त्याची निवृत्ती कधी होतच नाही. किंवा ज्याची कशानेच निवृत्ती होत नाही कधीही होत नाही त्यालाच काय म्हणतात? आत्मा. नैनम छिंदंती शस्त्रानी. जर एवढं जर निश्चित ठरलं तर हे कशाला करायला पाहिजे, आहे की नाही? शास्त्र वचनावर हे ओटारेटा करायची गरज नाही. आपल्या मस्तकछेदाचा अनुभव आपणास आहे या म्हणण्यासारखे आयुक्त आहे. म्हणून आत्म्याच्या निवृत्तीचा अनुभव कोणाचाही घडत नाही. आणि जर असे म्हणेल आत्म्याची निवृत्ती तर होते परंतु त्याच्या निवृत्तीचा अनुभव मात्र कोणाचाही नाही. आता तो म्हणतो आत्म्याची निवृत्ती अनुभव येतो म्हणलं तर अंगलट आलं. तो म्हणतो असे अनुभव तर येत नाही पण आत्म्याची निवृत्ती मात्र होते असं जर म्हणेल तर या म्हणण्याचा अर्थ एवढाच की आत्म्याची निवृत्ती होत नाही. जो पदार्थ कोणालाच अनुभवाला आला नाही त्याची निवृत्ती होते ह्या माणसाचं म्हणणं सुद्धा ऐकण्यासारखं नाही. त्यामुळे याचाच अर्थ काय झाला? आत्म्याची निवृत्ती कधीही होत नाही असा त्याचा अर्थ झाला. आता मी कोण आहे या प्रश्नाचं आग्रह देवाला श्रीगुरूने दिलेलं जे उत्तर आहे त्या उत्तरामध्ये तो कुठपर्यंत आला? आत्मा सद्रूप आहे असं श्रीगुरूंनी त्याला सांगितलं. आता याच्यानंतर आत्मा म्हणजे आत्मा त्रिकाला बाधित सत आहे असं हे ठीक झालं ना. हे असत सिद्ध करण्यासाठी किती त्याच्याकडे प्रबल 3 पक्ष होते. पहिल्यांदा सांख्य आला, आहे की नाही? आत्मा सद्रूप सिद्ध होऊ द्यायचा नाही. तर त्या ठिकाणी तो असंग आहे म्हणतो पण कर्ता भोक्ता आपलं तो कर्ता भोक्ताही पण नाही. तरी सुद्धा तो कसा आहे? आपल्या कर्ता भोक्ता आहे. पुन्हा तो असंगही आहे, नानाही आहे, बरोबर ना? आणि पुन्हा तो कसा आहे? नाही सांख्य तो असंग यम पुरुष त्यांनी असंग तोच ठेवलेले आहे. आणि मग पुन्हा कोण आले? मी कोण आहे? तर आत्मा कर्ता भोक्ता आहे, तो नाना आहे, तो व्यापक आहे असे सांगणारे कोण आले? नैयायिक आले. अनुवादी आत्मा अणुपरिमाणाचा आहे आणि कर्ता भोक्ता सांगणारे आहे आणि तो नाना आहे असे सांगणारे आले. मग त्याच्यातून आत्मा व्यापक आहे, तो एक आहे आणि तो नित्य आहे अशा प्रकारचं सिद्ध केलं. आणि हे एक नित्य आणि व्यापक तो सिद्ध करण्यासाठी आत्मेतर सगळ्या पदार्थांना काय ठरवलं? असत भासमान ठरवलं. खरं असतच आहेत पण भासतात म्हणून त्यांना मिथ्या किंवा विवर्त ठरवले. आणि आधी विवर्त पदार्थांचा बाध झाल्यानंतर
खाली काय राहिलं, केवळ अधिष्ठान आत्माच राहिलं. आणि तो अधिष्ठान आत्मा ते विवर्त म्हणजे जे भासमान पदार्थाच्या अगोदर आहे, नंतर आहे आणि मध्येही तसाच आहे. म्हणजे तिन्ही कालात तो काय आहे, तिन्ही कालात अबाधित आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, सत. तसा आता सत आहे. मी कोण या प्रश्नामध्ये फक्त मी सत स्वरूप आहे म्हणजे त्रिकालाबाधित नित्य आहे एवढंच सिद्ध झालं. त्याच्यानंतर एखादा पदार्थ जरी सत्य असला तरी त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे की नाही, हा कारण त्यांनी काय मांडलं होतं, ज्ञान हा आत्म्याचा कोण आहे, गुण आहे असं मांडलं. तो कधी असतो, कधी सुषुप्तीत नसतो. मोक्षकालात ज्ञान हा गुण त्याच्या ठिकाणी राहत नाही, त्यावेळेला आत्मा जड असा असतो असं त्यांनी सांगितलं, कोणी नैयायिकांनी सांगितलं. पण तसं नाही, आत्मा या ठिकाणी असा असत तर नाहीच नाही, पण तो जड नसून तो कसा आहे, स्वयंप्रकाश आहे, चिद्रूप ज्ञानस्वरूप आहे. तो कसा ज्ञानस्वरूप आहे हे आता पुढं सांगणार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.